महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोल्यात काँग्रेस एमआयएम पक्षाच्या नगरसेवकात रक्तरंजित संघर्ष, नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये हाणामारी, जखमींना केले रुग्णालयात उपचारार्थ दाखल, आरोपींना घेतले पोलिसांनी ताब्यात। अकोला शहरातील अकोट फैल पोलीस स्टेशन हद्दीतील मस्तान चौक गुलाब पहलवान यांच्या हॉटेलसमोर उशिरा रात्री काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये प्रचंड हाणामारी झाली। ही हिंसाचाराची घटना गुलाब पहलवान यांच्या हॉटेलच्या आजूबाजूला घडली, जिथे दोन्ही पक्षाचे नगरसेवक अब्दुल सलाम अब्दुल करीम काँग्रेस आणि सय्यद रहीम सय्यद हाशम एमआयएम यांच्यातील वादावरून वाद भडकला। जुन्या घटनेत दोन्ही गट आमने सामने भिडले आणि एकमेकांवर लाठ्या आणि शाब्दिक हल्ले केले। दोन्ही गटातील जखमींना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे। आसपासच्या नागरिकांनी हाणामारीची माहिती पोलिसांना दिल्यानंतर अकोट फैल पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी नियंत्रण मिळवून दोन्ही गटातील प्रत्येक 2 जणांना ताब्यात घेतले। पोलिसांनी सांगितले की दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या आहेत आणि यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। उशिरा रात्री पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही तक्रारी नोंदवण्यात आल्या। पोलीस निरीक्षक रहीम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात आता पूर्ण शांतता आहे। नागरिकांनी धैर्य बाळगावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। हाणामारीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांच्या त्वरित हस्तक्षेपामुळे आणखी हिंसा टळली। स्थानिक नागरिकांनीही पोलिसांच्या सूचनांचे पालन केले आणि परिस्थिती नियंत्रणात राहिली। सध्या अकोट फैलमध्ये हिंसाचारानंतरची शांतता आहे, परंतु पोलीस प्रशासन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे। तसेच कोणत्याही अफवा पसरवू नये असे त्यांनी स्पष्ट केले। 26 रोजी अंदाजे 8:30 वाजताच्या सुमारास रात्रीला एमआयएम पक्षाचे नगरसेवक सय्यद रहीम सय्यद हाशम आणि काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अब्दुल सलाम अब्दुल करीम यांच्यात जुन्या भांडणाच्या कारणावरून वादविवाद होऊन गुलाब पहलवान यांच्या हॉटेलसमोर या दोघांमध्ये मारामारी झाली। त्यामध्ये त्यांचे 2-3 समर्थक एकमेकांचे 2-3 समर्थक आपसात भिडले। त्यांना जखमी झाल्याने त्यांना दवाखान्यात पाठवलेलं आहे आणि सध्या दोन्ही पार्टींचे 2 लोक आमच्या ताब्यात आहे। सध्या परिसरामध्ये शांतता आहे, कोणी अफवावर विश्वास ठेवू नये। दोन्ही पक्षांचे तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात येत आहे आणि परिस्थिती शांततापूर्ण आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास सोबत समीर खान, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।